मनू भाकरला कांस्य पदक निश्चित झालंय। या ऑलिम्पिकमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं पहिलं पदक आणि मनू भाकरला कांस्य पदक निश्चित झालंय। शूटिंग मधलं ऑलिम्पिक मधलं भारताचं खातं उघडलंय। ऑलिम्पिकच्या पदक तालिकेत भारतानं मनू भाकरच्या माध्यमातून खातं उघडलंय आणि 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकरनं 221.7 गुणांसह सिद्धार्थ शिरूर आपल्यासोबत जोडले गेलेत। लक्ष शूटिंग इन्स्टिट्यूटचे सचिव सिद्धार्थजी, अभिनंदन, जबरदस्त नेम। अभिनंदन अभिनंदन सर्वांना। पण हा जो ब्रॉन्झ पदक आहे त्याचा ऍक्च्युली सिल्वर पदकात कन्वर्ट झालं हे असतं 0.1च्या मार्जिनने। शेवटचा चुरस होती आणि ते सगळ्यांचं लक्ष त्याच्यावरतीच होतं। फारच फारच सुंदर खेळली मनू, फारच सुंदर खेळली ती। कोरियन जी होती तिची प्रतिस्पर्धी ती शेवटच्या एक पॉइंट सोडून 0.1ने मागे होती आणि शेवटच्या पॉइंटमध्ये मनूने 10.3 मारला आणि तिच्या प्रतिस्पर्धी कोरियन जी तिसऱ्या नंबरवरती होती तिने 10.5 मारला। एवढ्या आणि ती 0.1ने वरती गेल्यामुळे मनूचं सिल्वर मेडल हुकलं, तरी पण ब्रॉन्झ मेडल मिळणं ही एवढी मोठी कामगिरी झालेली आहे की हर्ष आवरता येत नाहीये। नाही, खरंच आहे, तुमच्या चेहऱ्यावर काय मला माझ्या अंगावर काटा आलाय। आणि असं आहे ना, या ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक तेही शूटिंग सारख्या प्रकारात आणि तेही मुलींनी बाजी मारली, म्हणजे मला कौतुक त्याचं जास्त आहे। म्हणजे आपल्याकडे म्हणजे मला खरंच आत्ता शब्द सुचत नाहीयेत की इतकी जबरदस्त कामगिरी भारतीय खेळाडूंनी करायला सुरुवात केली आणि मनू भाकरच्या माध्यमातून एक छान सुरुवात भारताला मिळालेली आहे। तुमच्या काय भावना आहेत आत्ता? नाही, हर्ष तर आवरता येतच नाहीये, पण त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट म्हणजे गेल्या ऑलिम्पिकमध्ये जेव्हा सौरभ चौधरीचा फायनलमध्ये प्रवेश झाला हो आणि तो जिंकू शकला नाही, तेव्हा जे मनोधैर्य ढासळलं होतं पूर्ण भारतीय चमूचं, त्यानंतर एकही प्लेयर फायनलही पोहोचला नाही शूटिंगमध्ये आणि पदकही जिंकू शकला नाही। पण ही जी सुंदर सुरुवात आज मिळाली आहे, जी मागच्या टोकियोला नव्हती मिळाली, तर लेट अस होप, म्हणजे सगळे आपण प्रार्थना करूया की ही जी सुंदर सुरुवात मिळाली ती अशीच पुढच्या मेडलसाठी तयारी राहील आणि सिद्धार्थ ह्याच्यामुळे सर, तुम्हाला पूर्ण तुम्हाला चमूचं आठवत असेल तर मनोधैर्य। मागच्या ऑलिम्पिकच्या वेळेला खरं तर मनू भाकर सुद्धा फायनलमध्ये पोहोचली असती, पण त्यावेळेला तिच्या गनमध्ये काही तांत्रिक अडचण झाली आणि मग ती लास्ट राऊंड फायर नाही करू शकली आणि या स्पर्धेतनं बाहेर पडली होती। हो हो हो, ते ते मात्र खूपच खरं आहे। आणि त्यानंतरही तिने बरीच फाईट केली आणि तिचा खूप स्लेंडर मार्जिनने तिची फायनलची एंट्री मागच्या वेळी चुकली होती आणि सौरभ चौधरी फायनलला जाऊनही तो पदक जिंकू शकला नव्हता, म्हणून तिची निराशा पूर्ण भारतीय चमूत स्प्रेड झाली। त्यानंतर थोडंसं रिकवर करता आलं नाही, पण ह्या वेळेला मी एवढा म्हणजे फारच एवढं मला खुशी होते की आता जी चांगली आपल्याला स्टार्ट मिळाली आहे त्याला आता ती थांबणार नाही असं आपण होप करूया। हा जो रणगाडा आहे तो थांबणार नाही असं आपण सर्वांनी बरोबर आहे होप करूया। सिद्धार्थजी, पुढच्या आणि हां हां सर बोला। सॉरी, आणि दुसरी चांगली न्यूज अशी झालेली आहे की साइड बाय साइड मेन्स एअर रायफलची मॅच ही चालू होती आणि त्याच्यात अर्जुन बबुटा हॅज क्वालिफाईड ॲट नंबर 7। आणि बरोबर आता बरोबर उद्यामध्ये दोन चांगल्या चुरस लढती होणार आहेत। एक तर रमिता जी आज 5व्या नंबरला क्वालिफाय झाली एअर रायफल विमेन मध्ये, आणि हो त्या अर्जुन बबुटा जो एअर रायफल मेन मध्ये 7व्या नंबरवरती क्वालिफाय झाला आहे। तर आपल्याला उद्या दोन पदकांची आशा करायला हरकत नाही, फक्त दोघांनी उद्या चांगलं खेळायला हवं आणि आजच्या सारखी फाईट म्हणून जशी दिली तशी दोघांनी द्यायला हवी। बरोबर सिद्धार्थ सर, ही जी शेवटच्या क्षणाची जी लढाई असते ना, ती काय असते हो? म्हणजे ते खरंच तुमच्याकडनं समजून घ्यायचे, तुम्ही इतक्या विद्यार्थ्यांचं कोचिंग करता तर म्हणजे तुम्ही म्हणालात की 0.1 आज मनूचं सिल्वर मेडल हुकलं, तर हे शेवटच्या क्षणाची लढाई काय असते? मी खरं तर कोच नाही आहे, मी फक्त सेक्रेटरी आहे क्लबचा। कोच आमचे सुमा शिरूर जे आहेत त्या मेन कोच आहेत भारताच्या आणि लक्ष्य शूटिंग क्लबच्याही। फक्त त्यांना हे माहिती आहे की मागे बसून म्हणजे ॲज अ प्लेयर त्यांनी जे अनुभवलं आणि आज ते मागे ॲज अ कोच बसून अनुभवत आहेत, हे त्यांच्याकडनं जास्त आपल्याला कळेल। पण ऑब्व्हियसली इट्स अ बॅटल ऑफ नर्व्स, म्हणजे त्याला मराठीत कसं मी अनुवाद करू मला लक्षात येत नाहीये, पण बॅटल ऑफ नर्व्स जे इंग्लिशमध्ये ते म्हणतात तेच असतं। जो मनुष्य आपले नर्व्स सांभाळू शकतो, जे आपले
हार्टबीट्स आणि सगळ्या गोष्टी एका सिंक्रोनायझेशन मध्ये करू शकतो, तोच माणूस पुढे जाऊ शकतो. सिद्धार्थजी, मला ना तुम्ही आत्ता म्हटल्यामुळे परत एकदा ते जुने दिवस आठवले, ज्या वेळेला सुमा शिरूर, अंजली भागवत या सगळ्यांच्या डोळ्यात क्षणभर पाणी होतं की आपण हुकलो, आपण नाही ते मेडल मिळवू शकलो, पण आज मनू भाकरने ते मेडल मिळवलंय. Absolutely, absolutely. We are extremely happy for this. Everybody in the country. येस. व तुम्ही आता पुढच्या जे उद्या परवाचे जे सामने आहेत त्याच्यातल्या खेळाडूंच्या करता तुम्ही काय सांगाल, काय लक्षात ठेवलं पाहिजे की जेणेकरून नेमबाजीतच आपण हॅट्रिक करू शकतो? नाही, सर्वात महत्वाचं म्हणजे टू लिव्ह इन द मोमेंट. प्रत्येक म्हणजे सुमाकडनं बरेच वेळा ऐकलंय, जेव्हा ती शूटर्सना सांगते, तिच्या विद्यार्थ्यांना सांगते की लिव्ह इन द मोमेंट. प्रत्येक शॉट बाय शॉट तुम्ही पुढचा मागचा विचार न करता प्रत्येक शॉट त्याच्या प्रत्येक शॉटच्या बलावरती खेळलं पाहिजे. आपले श्वास श्वास आणि तुम्ही जे ब्रीदिंग म्हणतात ते ब्रीदिंग आपलं सोडलं नाही हवं. म्हणजे ऑफकोर्स आतमध्ये धडाधडी चालूच असते छातीमध्ये जे हृदयाची, पण त्याला कसं तुम्ही श्वासाने कंट्रोल करू शकाल आणि स्वतःचं मन इन द प्रेझेंट आणू शकाल, त्याच्यावरती सगळा विषय असतो. आणि आय होप टुमॉरो आवर शूटर्स, आपले दोन्ही शूटर्स रमिता आणि अर्जुन 10 मीटर एअर रायफलच्या याच्यामध्ये स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी कामगिरी करून दाखवतील. बरोबर. आपल्या आपल्या प्रेक्षकांच्या करता माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही थोडं आणखीन विस्तारानं सांगा की तो जो .1 असतो तो किती महत्त्वाचा असतो आणि शेवटच्या क्षणाचं कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे अशी मुवमेंट प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते की शेवटच्या क्षणी एखाद्या क्षणभर आपल्याला अख्खं आयुष्य आठवतं की अरे आपण काय काय केलं याच्याकरता, इथपर्यंत पोहोचण्याकरता. हे सगळं विसरायचं आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचं आपल्या लक्षावरती आणि फायर करायचं. किती अवघड आहे हे? फार अवघड आहे, फार अवघड आहे. कारण तो .1 म्हणजे तुम्हाला सांगतो ते म्हणजे नखाचं एकदम म्हणजे इट्स इन मिलीमीटर्सच्याही 10 म्हणजे एक एक हो, दशांश भाग आहे तो. खरं आहे. आणि एवढी ॲक्युरेसी, आपण एवढं कॉन्सन्ट्रेशन जर नसलं तर ही शक्यच नाही आहे. जेवढं म्हणजे सगळं आजूबाजूचं विसरून जाऊन, जसं ते अर्जुनाला महाभारतामध्ये विषय होता की बाबा कॉन्सन्ट्रेशन. सिद्धेश सर, मी तुम्हाला थोडं थांबवतो. राही सरनोबत आपल्यासोबत जोडले गेले आहेत. राही, खूप खूप स्वागत आहे आणि अभिनंदन. अखेर भारताला शूटिंगमध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालंय. काय हो भावना हो आहेत? हो मी एक 2 दिवसापूर्वीच एका मुलाखतीत सांगितलं होतं की सध्या शूटिंगला मेडलची गरज आहे, कारण एक पदक पूर्ण खेळाचा चेहरा बदलत असतं देशामध्ये. आणि अभिनव भैयांचे मेडलनी पण तेच केलं होतं आमच्यासाठी. आणि नक्कीच मला वाटतं मागच्या 2 ऑलिम्पिकमध्ये मेडल आम्हाला नव्हतं मिळालं, त्याच्यामुळे खूप निराशा होती. आणि सगळ्यात मोठी अपेक्षा असलेला खेळ आहे आमचा, त्याच्यामुळे सध्या म्हणजे आज जे मेडल मिळाले मी म्हणेन ते अपेक्षापूर्ती आहे, कारण हे होणं आमच्याकडून बऱ्याच वर्षांपासून अपेक्षित होतं. तर म्हणजे मनूकडून मला सगळ्यांनाच अपेक्षा होत्या, आणि अपेक्षा होत्या कारण तिला ते शक्य होतं असं मी म्हणेन. बर बर. राही, काय आठवतंय आत्ता तो जो शेवटच्या क्षणाचा मोमेंट असतो? आता आम्ही सिद्धार्थ सरांच्या बरोबर बोलत होतो आणि त्यांनी असं म्हटलं की .1ने मनूचं सिल्वर मेडल हुकलं. हो. तर पण मला वाटतं कसं आहे की .1 हे मी म्हणेन की खूप छोटी मार्जिन असते प्रेक्षकांसाठी, पण जेव्हा खेळाडूच्या दृष्टीने आपण विचार करतो तेव्हा आमची चूक ही चूक होती किंवा आम्ही कमी पडलो हे आम्ही एवढ्या स्पष्टपणेच नेहमी मान्य करून ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. कारण .1 असेल किंवा 0.1 असेल, आपण त्या खेळाडूपेक्षा मागं होतो हे स्वीकारणं आणि आपल्या खेळामध्ये सुधारणा करणं हे आमचं काम आहे. त्याच्यामुळे मी म्हणेन की हा फरक मनूसाठी सुद्धा ह्याच दृष्टीने ती घेईल, मला खात्री आहे, कारण ती खूपच जिद्दी मुलगी आहे. कारण टोकियोमध्ये आम्ही दोघी एकाच रूममध्ये राहत होतो आणि बऱ्याच इतर मॅचेसला पण आम्ही एकत्र राहिलो, त्याच्यामुळे तिचा स्वभाव मला माहिती आहे की हे पदकाने सुद्धा ती नक्कीच समाधानी नसणार आहे, कारण शी इज अ फायटर आणि तिला नक्कीच गोल्डची अपेक्षा असणार आहे. आणि तिने त्याच दृष्टीनं अशी तिथे उभी होती. आणि ब्रॉन्झ मेडलनी ऑफकोर्स तिच्या अपेक्षा उंचावल्या असतील, तिच्या अजून इव्हेंट्स बाकी आहेत आणि त्या सगळ्यामध्ये तिला या मेडलचा फायदा होणार आहे. बरोबर, ग्रुप इव्हेंट पण आहे. डेफिनेटली मला हो, आणि 25 मीटरला पण ती आहे, इंडिव्हिज्युअल इव्हेंट सुद्धा तिचा शिल्लक आहे. तर नक्कीच मला वाटतं ती आजही तिच्या मनात हेच असेल की गोल्ड मिळावं, ती नक्कीच समाधानी नसेल, मला पूर्ण खात्री आहे याची तिचा जो स्वभाव बघता. क्या बात आहे. राज्यवर्धन राठोड, अभिनव बिंद्रा, गगन नारंग, विजय कुमार आणि आता मनू भाकर. क्या बात आहे. ही ही अशी यशाची
कमान आणखीन पुढे वाढेल. आणि राही, तू म्हणालीस तुझ्या तोंडात साखर पडो, इंडिव्हिज्युअल इव्हेंटसुद्धा आहे. आणि आपण फार दूर नाही तो दिवस की ज्या दिवशी आपण पुन्हा एकदा लाईव्हमध्ये बोलू आणि मनू भाकर किंवा आपले अन्य खेळाडू गोल्ड मेडल मिळवतील शूटिंगमध्ये. तो भारताच्या करता आणखीन एक खूप छान दिवस असेल. आपल्यासोबत सिद्धेश कणसे माझा सहकारी सुद्धा जोडला गेला आणि सिद्धेशला एक प्रश्न विचारायचा आहे. सिद्धेश, राही, माझा आवाज येतोय? कदाचित राहीचा संपर्क तुटला. पण सिद्धार्थ, राही, 2018 पासून किंवा कदाचित त्याच्याही आधीपासून तू मनू भाकरला पाहतेस, तिच्याबरोबर तू रूम शेअर केलीस, तुमच्या भरपूर अनेक विषयांवर गप्पा झाल्या असतील. तर हे जे खूप स्ट्रॉंग लागतं मन, शेवटच्या क्षणी तुमचा निर्धार जबरदस्त लागतो, सगळं जग विसरायला लागतं जेव्हा तुम्हाला शेवटच्या 1 मिनिटात, 30 सेकंदात, 10 सेकंदात फायर करायचं असतं, ती मनस्थिती कशी असते? मला वाटतं ती मनस्थिती एका दिवसात तयारही होत नाही आणि ते एका दिवसासाठी ठेवावीही लागत नाही. हे वर्षानुवर्षाचा सराव आहे. मी म्हणेन हा मानसिक सराव आहे की ह्याच्या आधी जे काही आमचे सामने झालेले असतात त्यासाठी आम्ही जी तयारी केलेली असते. आणि हा दिवस आम्ही किती नाही म्हणलं तरी मनात 1000 वेळा घुळवलेला असतो. आणि ह्या आधी मनू टोकियोला पण गेली होती आणि तिथलं तिचं अपयश आणि त्या अपयशाने तिची झालेली चिडचिड असेल किंवा निराशा असेल ही मी बघितली होती. कारण जसं मी म्हणलं, आम्ही एका खोलीत होतो आणि आम्ही इमिजिएटली मॅचेस नंतर आमचं बोलणं व्हायचं वगैरे. तर मला एक माहिती आहे की कितीही निराशा झाली तरी ती प्रचंड जिद्दी मुलगी आहे. त्याच्यामुळे मी म्हणेन की हे त्याच्या स्वभावातलाही एक गुण आहे, म्हणजे जो तिला नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा मिळाला आहे की ती प्रचंड जिद्दी आहे आणि लगेच तिचं समाधान होत नाही. याचंच दर्शन तिनं आज घडवलंय. आणि मला असं वाटतं की हा सरावाचा भाग आहे सगळ्याच नेमबाजांसाठी, कारण हे एका दिवसात येतही नाही आणि हे एका दिवसासाठी ठेवावं लागतं असंही नाही. हे वर्षानुवर्षाचं आहे असं मी म्हणेन. बरोबर. राही, तू अमेरिकेपासून अनेक देशांमध्ये इंटरनॅशनल मॅचेस ज्या वेळेला खेळलेस, मग अगदी वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल शूटिंगची, तर या सगळ्यात कोरियन खेळाडू अनेक ठिकाणी डॉमिनेट करतात. तुला असं वाटतं की काही वेळेला भारतीय खेळाडूंना, म्हणजे जसं हॉकीमध्ये असतं की एक मैदानातला वेगळा परफॉर्मन्स तुम्ही ॲग्रेसिव्हली केलात की समोरच्या खेळाडूवर प्रेशर येतं, अशा काही प्रेशर टॅक्टिक्स याही ठिकाणी हे अन्य देशांचे खेळाडू वापरतात का? त्याचा काही परिणाम होतो का? खरं सांगायचं तर नेमबाजीमध्ये तसं बघायला गेलं तर ह्या टॅक्टिक्सचा तसा परिणाम नाही होत दुसऱ्या खेळाडूवरती, पण स्वतःवरती होतो की आपलं जे स्वतःचे संभाषण चालू आहे त्या दरम्यान ते कशा पद्धतीचं आहे, ते डिफेन्सिव्ह आहे का ते अग्रेसिव्ह आहे, ह्याचा नक्कीच खूप मोठा परिणाम होतो. कारण कसं आहे की कधी कधी आमचा प्रतिस्पर्धी आमच्या मागे उभा असतो, त्याच्यामुळे आम्हाला तो दिसतही नाहीये की त्याची हालचाल काय आहे किंवा त्याचे हावभाव काय आहेत किंवा तो खेळाडू किंवा ती खेळाडू काय करतीये. त्यामुळे इथं हे सर्वस्वी स्वतःच आहे. मी म्हणेन नेमबाजी सारखा खेळ हा सर्वस्वी स्वतःच्या नियंत्रणावरती अवलंबून आहे. मग ते नियंत्रण मनाचं असू दे किंवा शरीराचं असू दे असं मी म्हणेन. त्यामुळे ह्या ज्या टॅक्टिक्स आहेत हे आम्ही स्वतःवरती बऱ्याच वापरतो की आपलं स्वतःचे संभाषण कसं असेल, आपल्या हालचाली कशा असतील, हे सगळं स्वतःपुरतं मर्यादित आहे असं मी म्हणेन. पण स्पर्धेच्या आधी जेव्हा आम्ही तयारी करत असतो, पूर्वतयारी, त्या दरम्यान मात्र नक्कीच या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो की एखाद्या खेळाडूची चाल कशी आहे किंवा तो कशा पद्धतीनं आत्मविश्वास पूर्ण तिथं वावरतोय का, ह्याचा परिणाम मॅचच्या आधी होऊ शकतो. पण मॅच चालू असताना ह्या नक्कीच गोष्टींचा कधी कधी तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला दिसतही नसतो, तो इतका लांब असतो, असंही असतं. बरं, मला तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे सिद्धार्थ शिरूर सर सुद्धा आपल्यासोबत आहेत की या सगळ्या लास्ट मुवमेंट परफॉर्मन्समध्ये कोचचं योगदान किती महत्त्वाचं आहे. म्हणजे मी केवळ आत्ताच गुरुपौर्णिमा झाली आहे वगैरे अशा संदर्भात नाही विचारत, कारण ते कॉन्सन्ट्रेशन शेवटच्या क्षणाचं आणताना, सगळं जग विसरून फायर करताना, गुरुने सांगितलेल्या आत्तापर्यंतच्या अनेक गोष्टी लक्षात ठेवून हे करताना ते किती महत्त्वाचं असतं. कारण जसपाल राणा यांच्यासारखे जबरदस्त कोच आहेत मनू भाकरचे. राही, त्या क्षणी म्हणजे जेव्हा तिची मॅच चालू होती त्या क्षणी कधीच कोणता कोच आपल्या खेळाडूला जाऊन नवीन गोष्टी सांगणार नाही किंवा तिथं जाऊन त्याला सल्ला देणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी खूप आधीपासून ठरलेल्या असतात. हे सगळं प्रॅक्टिसमध्ये होत असतं की आपलं काय चुकतंय, त्यावेळेला काय विचार करायला पाहिजे, आधीच्या मॅचेसच्या फायनलमध्ये काय झालं होतं, तिथं आपला परफॉर्मन्स कसा होता, एखादी फायनल कशी खेळली पाहिजे, आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे, ह्या अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मनू आणि जसपाल भैयांनी ह्याची तयारी की फायनल
शेवटचा जो क्षण असेल की जेव्हा मेडल फायनल होणार आहे तेव्हा आपण काय केलं पाहिजे, आपला अप्रोच कसा पाहिजे, आपण काय विचार केला पाहिजे, हे फार आधी ठरलेलं असणार ऑफकोर्स, आणि त्याचा त्यांनी सराव केलेला असणार आहे. त्यामुळे मॅचच्या शेवटच्या क्षणी मी म्हणेन की जे त्यांनी ठरवलं होतं, त्यांचा जो प्लॅन होता त्याच्यावरती मनूने काम केलं असं मी म्हणेन. त्याच्यामुळे हा जो रोल आहे हा मॅचच्या आधीच्या तयारीमध्ये मला वाटतं की फार खूप मोठा आहे, महत्वाचा आहे. आणि मग त्या तयारीचा परिणाम म्हणून ती मॅच तुम्हाला दिसत असं मला वाटतं. बर बर आपण राही तू फक्त 2 मिनिटं आमच्यासोबत राहा. सिद्धार्थ सरांनाही हाच प्रश्न आहे माझा. सिद्धार्थ सर, कसं महत्त्वाचं योगदान असतं कोचचं? जसं राहीने सांगितलं की प्रत्यक्ष मैदानात उतरून गन हातात घेऊन फायर करायच्या आधीचे सगळी 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षाची मेहनत, त्यात गुरुचं योगदान, मार्गदर्शन. ॲब्सोल्युटली, राही इज स्पॉट ऑन. म्हणजे सुमा तिच्या स्टुडंट्सना आणि विद्यार्थ्यांना जेव्हा सांगते मी बघतो की तिचं म्हणणं आहे की आम्ही फक्त तुमच्यासोबत इथे प्रॅक्टिसला आहोत, पण त्या लेनवरती तुम्हीच असणार आणि तुम्हीच तुमचे सारथी असणार. त्यामुळे जे काही कोचचे शब्द असतील, त्यांचे काही मार्गदर्शन, ते सगळं आत्मसात करून घेणं हेच ॲथलीट आणि त्या शूटरचं काम आहे. आणि त्याच गोष्टी त्या बेधडकपणे लेनवरती अंमलबजावणी करणं हे त्यांच्याच हातात आहे. कारण आणि कोचचं मेन टार्गेट तेच आहे की ॲथलीटला किती इंडिपेंडंट बनवणं, सो दॅट त्या ॲथलीटला कोचची उणीव आणि कुठल्याच गोष्टीची उणीव लेनवरती गेल्यावर त्याची भासलीच नाही पाहिजे. जेवढं तुम्ही ॲथलीटला कोच इंडिपेंडंट बनवेल तेवढाच ॲथलीट जास्त स्ट्रॉंग बनेल आणि परफॉर्मन्स देऊ शकेल. बर बर राही, पुढच्या 2 दिवसात तुला कुठली आणि किती किती मेडल अपेक्षित आहेत आता? मी ह्याच्या आधी सुद्धा 1-2 ठिकाणी जी नावं घेतली तीच घेते की मला सगळ्यात आधी मी मनूचं नाव घेतलं होतं. दुसरं म्हणजे मी नाव घेतलं होतं एला वेलेनचं, पण अनफॉर्च्युनेटली ती फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही. तिसरी माझी अपेक्षा ऐश्वर्य प्रताप सिंग आणि अंजुम मोदगिल आणि अनिश भनवाला, मी म्हणेन 25 मीटर्स पिस्टलमध्ये. ह्या लोकांकडनं माझ्या अपेक्षा आहेत. बर बर म्हणजे किमान 3 पदकं नेमबाजीत आपण ऑलिम्पिकमध्ये आणू असं वाटतंय राही? ह्या लोकांचा परफॉर्मन्स गेली अनेक वर्ष उत्तम आहे आणि त्या प्रतीचा आहे. कारण तसं आपण आज पण बघतोय की मनूला जे पदक मिळाले हे अनपेक्षित नाहीये. किंबहुना याची अपेक्षा गेली कित्येक वर्ष आपल्या सगळ्यांना होती, कारण तिनं वेळोवेळी तसं दाखवून दिलेलं होतं, आणि हे इतर लोकही त्याच ताकदीचे तसं मी म्हणेन. राही, खूप खूप धन्यवाद. आणि आपण अपेक्षा करूयात की पुढच्या 2 दिवसात आपण पुन्हा एकदा मनूनं सुवर्णपदक जिंकल्यानंतर बोलूयात आणि तो आनंद आपण सगळेजण साजरा करूयात. भारताला त्या क्षणाची प्रतीक्षा आहे, सगळ्या शूटिंग प्रेमींना त्या क्षणाची अपेक्षा आहे. सिद्धार्थ सर, जाता जाता काय सांगाल आणखी? जाता जाता एकच माझ्या डोक्यात येत आहे की फिंगर्स क्रॉस्ड. सगळ्यांनी आपले फिंगर्स क्रॉस ठेवा की आपल्या ॲथलीट्सना उद्या धैर्य असेल त्यांच्यासोबत टू प्ले फिअरलेसली अँड बी प्राऊड ऑफ देमसेल्व्स अँड मेक द कंट्री प्राऊड. सर, खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुमचं राहीचं अभिनंदन, कारण या क्षेत्राशी तुम्ही दररोज जोडलेले आहात आणि तुमच्यामुळे या देशाला पॅरिस ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक मिळालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. सिद्धेश कानसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धेश. मिलिंद सर, आत्ताच राही बोलली तसं की मनू भाकरचं हे यश जे आहे, तिने जे मेडल मिळवलंय ऑलिम्पिकमध्ये, ते अनपेक्षित असं नाहीये, हे अपेक्षित होतं. आणि हे 2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर पण अपेक्षित होतं हे यश, की मनू तेव्हा मेडल मिळवेल. कारण गेल्या 6 वर्षात ज्या पद्धतीनं मनू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये परफॉर्म करते, तो परफॉर्मन्स घेऊन ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये पोहोचली होती. तेव्हा ती वर्ल्ड नंबर 1 वर होती. आणि तुम्हाला एक किस्सा सांगतो, ज्यावेळी नेमबाजीचा इव्हेंट सुरू होता, भारतीय नेमबाजांकडून बऱ्याच अपेक्षा होत्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये, आणि सगळे आपले पत्रकार मित्र जे होते ना, ते शूटिंग रेंजवर होते, कारण त्या दिवशी आपल्याला पदकं मिळतील अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकाही नेमबाजाकडून एकही पदक मिळालं नाही. पण गेल्या 3 वर्षात परिस्थिती बघा कशी 360 डिग्रीमध्ये बदलली आहे. आज दुसऱ्या दिवशी पॅरिस ऑलिम्पिकच्या आपले 3 शूटर्स पदकाची अपेक्षा ठेवत होते. त्यातल्या एका शूटरनं आपल्याला कांस्य पदक दिलंय, मनू भाकर. मी वैयक्तिकरित्या 2018च्या कॉमनवेल्थ
गेम्स पासून मनू भाकरला फॉलो करतोय. तिचं गोल्ड मेडल अवघ्या 16व्या वर्षी तिनं कॉमनवेल्थ गेम्स मध्ये मिळवलं होतं आणि त्यानंतर गेल्या 6 वर्षात तिच्या प्रत्येक स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा बघितल्यात. तिचं जर मेडल टॅली बघितलं ना तुम्ही, वर्ल्ड कपची 9 गोल्ड मेडल तिच्या नावावर आहेत, तिनं पटकावली आहेत. युथ ऑलिम्पिक गेम्स मध्ये 1 गोल्ड मेडल आहे. ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपची तिनं 4 गोल्ड मेडल मिळवली होती आणि कॉमनवेल्थचं 1. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकर ऍटलिस्ट कांस्य पदक तरी मिळवेल असं गेल्याही ऑलिम्पिकला वाटलं होतं आणि आताही वाटलं होतं. यावेळी तिने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. शेवटी तर असं वाटतं, मला आणखीन एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ज्या हरियाणामध्ये कोणी एकेकाळी मुलगी म्हणजे बापरे नको अशा लोकांच्या प्रतिक्रिया होत्या, त्याच हरियाणातल्या या मुलीने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताचं नाव, भारताची मान इतक्या डौलानं उंच केलेली आहे. भारताचा तिरंगा इतक्या डौलानं फडकलेला आहे. आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे मनूच्या या कामगिरीचा आणि अपेक्षा करूयात आता 25 मीटर्समध्ये मनूच्या करता आपण ऑल